Brought to you by Palvi Agrico. पालवी ॲग्रिको, भारताचा पहिला AI तंत्रज्ञानावर आधारित B2B आणि B2C ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म. शेतीसाठी जे काही लागणार थेट तुमच्या बांधावर पोहोचणार, मोबाईलच्या एका क्लिकवर. अजित पवारांना अडचणीत आणण्यास विरोधकांपेक्षा त्यांचे आमदार आणि मंत्रीच पुरेसे आहेत. मंत्र्यांमुळे अजित पवारांवर अनेकदा स्पष्टीकरण देण्याची ही वेळ आली आहे. माणिकराव कोकाटेंचा रमी खेळतानाचा व्हिडिओ असो अथवा बाबासाहेब पाटलांचं परवाचं शेतकऱ्यांना कर्जमाफीचा नाद लागलाय हे वक्तव्य असो, यावरून जनतेच्या रोषाचा सामना अजित पवारांनाही करावा लागला. एवढं कमी होतं की काय म्हणून संग्राम जगतापांनी अजित पवारांची पुन्हा एकदा गोची केली आहे. यावेळी मात्र संग्राम जगतापांच्या वक्तव्यावरून अजित पवार चांगलेच नाराज झालेत. संग्राम जगतापांनी थेट राष्ट्रवादीच्या मुळावरच घाव घालण्याचा कसा प्रयत्न केलाय, आता आमदार जगतापांमुळे अजित पवार आणि त्यांची राष्ट्रवादी कशी अडचणीत आली आहे, संग्राम जगताप कोणता अजेंडा राबवत आहेत, याचाच आढावा घेण्याचा प्रयत्न आपण या व्हिडिओतून करणार आहोत. नमस्कार, मी लखन आदाटे आणि तुम्ही पाहताय मुंबई तक. पहाटेपासून कामाला सुरुवात करणारे अजित पवार कायम जनतेच्या संपर्कात असतात. रोज हजारो लोकांना भेटतात. उपमुख्यमंत्री असूनही स्वतः जनसंवादासारख्या कार्यक्रमालाही उपस्थित राहतात. हे सगळं कशासाठी तर फुटीनंतरही राष्ट्रवादी काँग्रेस मजबूत करण्यासाठी. सगळ्या समाज घटकांना सोबत घेण्याचा अजित पवारांचा प्रयत्न असतो. आम्ही पुरोगामी विचार सोडलेला नाही, शाहू फुले आंबेडकरांच्याच वाटेवर आम्ही चालतोय हे दाखवण्याची एकही संधी अजित पवार सोडत नाहीत. पण त्यांचेच आमदार या वाटेत काटे टाकतायत. आता अहिल्यानगरमधील आमदार संग्राम जगतापांचंच हे उदाहरण घ्या. संग्राम जगताप महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील हिंदू मोर्चांना जातात. गोपीचंद पडळकर आणि नितेश राणे या भाजप आमदारांसोबत व्यासपीठावरती भाषण करतात आणि हिंदू मुस्लिम विषयावर आक्रमकपणे बोलतात. सोलापूर जिल्ह्यातील करमाळ्यातल्या हिंदू जनाक्रोश मोर्चातूनही संग्राम जगतापांनी असंच वक्तव्य केलंय. दिवाळीत मुस्लिमांऐवजी हिंदू व्यापाऱ्यांकडून फटाके घ्या, दिवाळीची खरेदी करा असं जाहीर वक्तव्य करत संग्राम जगतापांनी नव्या वादाला तोंड फोडलंय. म्हणून आपल्या सर्वांनी आता जागृत झालं पाहिजे. आता दीपावलीच्या निमित्तानं देखील आता बाजारपेठ आहे. मी तुम्हाला सर्वांना विनंती करत, जो जो दीपावलीच्या निमित्तानं काही खरेदी करत एक लक्षात घ्या, ती खरेदी करत असताना आपला पैसा, आपली खरेदी आणि आपल्यातला जो नफा भेटल तो फक्त आणि फक्त हिंदू माणसालाच झाला पाहिजे. अशा प्रकारची दीपावली आपण प्रत्येकाने साजरी करावी. काय कोणतरी दारा कुरवळतो ते सांगाल असं काही नसतं, ते खोटं असतं. पण आपल्याच खरेदीतनं आपल्याच माणसाची दीपावली चांगली साजरी झाली पाहिजे याची विचार आपण प्रत्येकाने समाजामध्ये करणं गरजेचं आहे. या वक्तव्यानंतर टीका झाल्यावर संग्राम जगतापांनी स्पष्टीकरणही दिलं. त्यांनी धर्म विचारून मारलं तर धर्म विचारूनच मारत असतील तर दीपावलीच्या आधी मी असं सांगितलं की दिवाळीची खरेदी करताना सुद्धा आपण धर्म विचारूनच करावी असं आवाहन मी सर्वांना केलं. संग्राम जगतापांच्या या वक्तव्यानं चांगलाच वाद पेटलाय. विरोधक हल्लाबोल करतायत, पण खरी गोची झाली ती अजित पवारांची. माध्यमांनी विचारलं तेव्हा अजित पवार म्हणाले, संग्राम जगताप यांना पक्षाकडून नोटीस पाठवली जाईल, कारणांची विचारपूस करण्यात येईल. पक्षाची देहधोरणं ठरवल्यानंतर सुद्धा पक्षाच्या विचारधारेपासून कोणताही खासदार, आमदार किंवा पक्षाशी संबंधित जबाबदार व्यक्ती अशा प्रकारची वक्तव्य करत असेल तर ते पक्षाला मान्य नाही. अरुण काका जगताप हयात होते तोपर्यंत सर्व सुरळीत होतं. संग्राम जगताप यांनी आता जबाबदारीनं वागलं, बोललं पाहिजे. एका कार्यक्रमात जगतापांना अशा विधानाबाबत समज दिली होती, त्यावर सुधारणा करेन असंही त्यांनी सांगितलं. मात्र अशा प्रकारची कोणतीही सुधारणा दिसत नाही. अशा शब्दात अजित पवारांनी नाराजी दर्शवली आहे. पण अजितदादा एवढं का चिडलेत? संग्राम जगतापांमुळे राष्ट्रवादीला कसा फटका बसतोय ते पहा. राज्यातील मुस्लिम समाजातील मोठा वर्ग राष्ट्रवादीसोबत होता. फुटीनंतरही हसन मुश्रीफ आणि इद्रिस नायकवाडींसारखे अनेक मुस्लिम नेते अजितदादांसोबत राहिले. महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये हा मुस्लिम समाज राष्ट्रवादीसोबत राहिलाय. म्हणूनच हा मतदार दूर जाऊ नये म्हणून महायुतीच्या सरकारमध्ये असूनही शाहू फुले आंबेडकरच आमचे आदर्श आहेत, आपण पुरोगामी आणि धर्मनिरपेक्ष विचारांवर ठाम असल्याचं अजित पवार वारंवार सांगत असतात. पण संग्राम जगतापांची वक्तव्य मुस्लिम विरोधी असल्यानं अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या भूमिकेवरून मुस्लिम मतदारांमध्ये संशय निर्माण होतोय.
परिणामी जगतापांच्या हिंदुत्ववादी भूमिकेमुळे अजित पवारांना वारंवार स्पष्टीकरण द्यावं लागतंय। समज देऊनही सुधारणा होत नसल्यानं अजित पवारांनी आता तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली आहे। दुसरीकडे हिंदुत्ववादी भूमिका घेत चालणाऱ्या भाजप नेत्यांनी मात्र अजित पवारांचे आमदार संग्राम जगतापांच्या वक्तव्याचं समर्थन केलंय। भाजपचे राधाकृष्ण विखे पाटलांनी संग्राम जगतापांच्या भूमिकेचं स्वागत केलंय। विखे पाटील म्हणतात, संग्राम जगताप तिसऱ्यांदा निवडून आलेत, त्यामुळे जगतापांना त्यांची जबाबदारी समजते। हिंदुत्वाचा पुरस्कार करण्याचं त्यांनी ठरवलंय, त्यांचं याबद्दल स्वागत आहे, मात्र त्यांच्या मनात काय आहे ते माहिती नाही। पण हा वाद आता अधिक वाढण्याची शक्यता आहे, कारण शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रदेश संघटक जावेद जकारे यांनी अकोल्यात संग्राम जगतापांविरोधात पोलिसांमध्ये तक्रार दिली आहे। जगतापांच्या वक्तव्यावरून अनेकांनी ही अशी नाराजी व्यक्त केलेली असली तरी हिंदुत्ववादी संघटनांचा पाठिंबाही मिळतोय। अजित पवारांनी समज दिल्यानंतरही काही केल्यास संग्राम जगताप अशी वक्तव्य थांबवण्यास तयार नाहीत। त्यामुळे अशी विधानं होत राहिली तर अजित पवारांची राष्ट्रवादी अडचणीत येणार का? पक्ष आमदार संग्राम जगतापांवर कारवाई करणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। या व्हिडिओत इथंच थांबूयात। ताज्या घडामोडी आणि अचूक विश्लेषणासाठी मुंबई तकला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।